आयुष्यभर निरोगी आणि नेहमी आनंदी राहायचं असतील तर लक्षात ठेवा या 55 गोष्टी. मानवी आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाच्या या 55 गोष्टी, ज्यामध्ये काही घरगुती नुस्खे आहेत तर काही अशा सवयी आहेत की ज्या जर तुम्ही अंगीकारल्या तर तुम्हाला शुगर, बीपी, कोलेस्ट्रॉल, हार्ट अटॅक असे तर आजार तुमच्या अंगाला शिवणार नाहीच, पण तुम्ही मानसिकरित्या देखील तुम्ही खूप स्वस्थ राहाल. तुम्हाला कुठल्या गोष्टीचा राग येणार नाही, तुम्ही कायम आनंदी राहाल, तुम्ही कोणावर नाराज होणार नाही, तुम्हाला कधी एकटेपणा जाणवणार नाही, तुम्हाला एनर्जी लो झाल्याचं देखील जाणवणार नाही. काही यातले एक ना एक टिप्स तुमच्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत सर्व गोष्टींचे प्रॉब्लेम संपवणारे असल्यामुळे अतिशय महत्त्वाच्या हे टिप्स असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तर तुम्ही हा लक्षपूर्वक पाहाच, पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर देखील करा, कारण की इतकी सगळी महत्त्वाची माहिती तुम्हाला 8 मिनिटाच्या आत मिळणार आहे, जी तुम्हाला आयुष्यभर कधी आजारी पडू देणार नाही. त्यामुळे चला तर मग सुरू करूयात हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ. पण निवेदन आहे, हा चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. पहिली टिप, व्हेजिटेबल सूप जास्त खावं, ज्याने शरीराचं सौंदर्य वाढेल आणि ते खूप वेळ टिकून देखील राहील. एक असा चमत्कारी फळभाजी टोमॅटो जो खातो त्याचे केस कधीही पांढरे होत नाही, आयुर्वेदात सांगितलंय. तिसरा, खोकला, सर्दी आणि दमा यांच्यासारख्या श्वसनाच्या समस्या कमी करण्यासाठी तुळशीचा वापर पारंपरिकपणे केला जातो. यासाठी तुळशीच्या पानाचं पाणी तुम्ही नेहमी पिलं पाहिजे, जे शक्तिशाली कफनाशक आणि क्षयरोधक गुणधर्म याच्यामध्ये आहे, जे कफ, जळजळ, थंडीची लक्षणं, सर्दी याला मुळापासून दूर करतात. चौथा, रात्री झोपण्यापूर्वी अंड्यातील पिवळा भाग चेहऱ्यावर लावल्यास चेहरा गोरा होत असतो. पाचवा, चिमूटभर हळद आणि चिमूटभर मीठ पाण्यासोबत घ्या, त्यामुळे पोटात होणारी गॅसची समस्या कायमस्वरूपी दूर होऊन जाईल. सहावा, मनुका खाल्ल्याने चेहऱ्यावर चांगली चमक येते. सातवा, तुम्ही जर केस धुवत असाल तर गरम पाणी वापरू नका, कारण यामुळे तुमच्या केसात कोंडा होऊ शकतो आणि तुमचे केस कोरडे होऊ शकतात. आठवा, एक गावरान अंड मुलतानी मातीच्या आत मिसळा, अर्धा तास चेहऱ्यावर लावून ठेवा, नंतर चेहरा धुवा. यानंतर म्हणजे काही दिवसातच सुरकुत्या नाहीशा होत्याल, म्हातारी माणसं देखील त्या ठिकाणी तरुण दिसतील. नववा, ज्या घरामध्ये लिंबाचं झाड आहे तिथे डास कमी येतात. दहावा, शिजवलेले तांदूळ फ्रीजमध्ये ठेवू नका, खूप दिवस वापरू नका, त्यामुळे जुलाब होऊ शकतात, पर्यायी फूड पॉयझनिंग देखील होऊ शकतं. शरीरात खूप जास्त आळस निर्माण होत असेल तर मोहरीच्या तेलानं अंगावर मसाज करावं तर येईल. 12वा, तुळशीच्या चांगल्या पचनात तुम्ही मदत करू शकते. गॅस सूज कमी करण्यात तुळशीचं पाणी प्रभावी आहे, पचनक्रिया सुधारते, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात तुळशीच्या पानांचं पाणी पिल्याने. 13वा, दुधासोबत नेहमी कधी आंबट लिंबू खाऊ नये, असे करणं हानिकारक ठरू शकतं. दोन्ही एकत्रित सेवन केल्यास ॲसिडिटी व्हायची शक्यता दाट असते. 14वा, तुटलेल्या भांड्यामध्ये कधीही जेवण करू नये, त्यामुळे घरात समृद्धी राहत नाही. 15वा, दुधात मध मिसळून पिल्याने दृष्टी सुधारते. 16वा, शरीरावरील चरबी लवकरात लवकर कमी करायची असेल तर रोज व्यायाम करावा. रात्री झोपताना नाभीमध्ये मोहरीचं तेल टाकून झोपावं, यानं खूप फायदा होईल. त्यानंतर पुढचा 17वा, तांब्याच्या भांड्यात कधीही दूध आणि तूप ठेवू नये, ते खराब होऊ शकतं. 18वा, मूळव्याध असल्यास रात्री झोपण्यापूर्वी 11 मनुके पाण्यात भिजत ठेवा, सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी मनुके खा आणि त्याचं पाणी सुद्धा प्या. असे काही दिवस सतत केल्याने मूळव्याधीची समस्या दूर होईल. 19वा, खाण्यापिण्याच्या कोणत्याही गोष्टी जास्त गरम असण्यास प्लॅस्टिकच्या भांड्यात ठेवू नका, त्यामुळे कॅन्सरचा धोका 99% वाढतो, कारण गरम वस्तू टाकल्याने प्लॅस्टिक वितळू लागते आणि ते आपल्या पोटात जेवणाबरोबर जातं आणि ज्याने कॅन्सर उद्भवू शकतो. 20वा, गरम पाण्यामुळे त्वचेची आर्द्रता कमी होते, तसेच त्वचा कोरडी होऊ लागते, त्वचेवरील मुरूम आणि खाज दिसू लागते, त्यामुळे शक्यतो कोमट पाण्याने आंघोळ करायला हवी, शक्यतो गार पाणीच वापरलं केव्हाही चांगलं. 21वा, थंड पाणी पिल्याने माणूस लवकर आजारांना बळी पडतो. 22वा, चिंच आणि जे काय आलू आहे, बुखारी, हे पाणी वापरा, यामुळे तुमचा चेहरा साफ होऊन मुरुमांच्या समस्यापासून सुटका मिळते. 23वा, ज्यांना पचनाचा त्रास आहे त्यांनी ऊसाचा रस नियमितपणे आमुषापोटी पियावा. 24, जर तुम्हाला अचानक खूप थकवा जाणत असेल तर ग्रीन टी, डार्क चॉकलेट, ड्राय फ्रूट्स, अंडी ह्या 4 गोष्टींचे सेवन करा. हे खाल्याने शरीराला झटपट ऊर्जा मिळते. या सर्व आहारांमध्ये प्रथिने, अँटीऑक्सिडंट, जीवनसत्वे, खनिजे भरपूर प्रमाणात असतात, जे आपल्या शरीरातील कमतरता दूर करण्यास मदत करतात. 25, रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठण्याची सवय लावा, यामुळे तुमच्या शरीराची ताकद कायम टिकून राहील, शरीरामध्ये प्रचंड ऊर्जा वाहत राहील. 26वा, बदामाचे तेल लावल्याने मेंदू हा प्रचंड मजबूत होत असतो, विसरभोळेपणा कमी होत असतो. 27वा, दिवसभरात कधीही बसताना पाठीचा जो पोश्चर आहे ती ताठ ठेवा, पाठीचा कणा ताठ ठेवा, यामुळे पाठदुखीची समस्या उद्भवणार नाही. 28वा,
काळी मिरी घसा दुखीवर चांगले काम करते। रात्री झोपण्यापूर्वी चिमूटभर काळी मिरी 1 चमचा मधात घालून हे मिश्रण खा। यानंतर थंड पाणी पिऊ नका, बाहेरही जाऊ नका। हा खोकल्यासाठी रामबाण उपाय मानला गेलेला आहे। तोंडात आंब्याची पाने चावून बारीक करा, नंतर ती पेस्ट दातावर घासा। काही वेळाने दात चमकू लागतील। केमिकलने दात साफ करू नका, अन्यथा दात खराब होतील। 30वा, पाठदुखी दूर करण्यासाठी आंबा थंड न करता खावा। 31वा, जे लोक सकाळी लवकर उठतात त्यांचे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहत असते। 32वा, वेगानं पायी चालल्यास गॅसची समस्या नाहीशी होते, त्यामुळे नेहमी वेगानं चालवं। 33, कोणताही रस जास्त वेळ ठेवल्यास त्याचा वापर करू नये, कारण रसाची चव कडू होऊन तो शरीराला हानिकारक होऊ शकतो, विषबाधाही होऊ शकते। 34वा, कांद्यासोबत कधीही दुधाचे सेवन करू नका, हे शरीरात विषासारखं काम करतं। दूध आणि कांदा एकत्र खाल्ल्यास त्वचेचे अनेक आजार होऊन पचन क्षमता पूर्णतः खराब होऊ शकते। 35वा, जायफळामुळे निद्रानाश, अपचन यासारख्या समस्या दूर होऊन संपूर्ण आरोग्य सुधारण्यास मदत होते। जायफळाचे सेवन केल्यास त्वचे संबंधित समस्या दूर होतात। स्त्रियांनी गरोदरपणात जायफळाचे सेवन नक्की करावं। गरोदरपणात दररोज रात्री नियमितपणे 1 चिमूटभर जायफळ मिसळून दूध प्यायल्यास आरोग्य सुधारतं। यामुळे शरीरातील हार्मोनल संतुलन देखील वाढतं, ज्यामुळे शरीराच्या अनेक समस्या दूर होतात। जायफळाचं सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते, रक्तातील साखर नियंत्रित होण्यास मदत होते। फक्त 1 चिमूटभर जायफळ वजन कमी करणे, त्वचा निद्रानाश, अपचन यासारख्या अनेक समस्या सोडू शकतं, त्यामुळे एकंदर आरोग्य सुधारू शकतं फक्त 1 जायफळ। 36वा, रडू आलं तर रडा। अश्रू रोखून ठेवल्यास डोकेदुखी, राग, रक्तदाबाचा त्रास सुरू होऊ शकतो। मोकळे व्हा। 37वा, ग्रीन टी हिरड्या मजबूत करतो। 38वा, कारल्याचा रस रोज पिल्याने चेहऱ्यावर डाग आणि पिंपल्स कधीच वाढणार नाही, चेहरा स्वच्छ होईल। 39वा, जास्त टेन्शन घेतल्यास शरीरातील रक्त घट्ट होतं, रक्ताच्या गुठळ्या तयार होतात, यामुळे जास्त टेन्शन घेतल्यास हृदयविकाराचा झटका येत असतो। 40वा, तुळशीला अनुकूल जे काही वनस्पती मानलं जातं, याचा अर्थ ती तणाव कमी करते। तुळशीचं पाणी प्यायल्याने तणाव, चिंता कमी केल्यास मदत होते, त्यामुळे तुळशीची पावडर, तुळशीचे पाने नेहमी खावे। 41वा, मोहरीचं तेल केसाला लावल्यास ते पांढरे होत नाही, लवकर ते बराच वेळ काळले राहतात। 42वा, पांढऱ्या कांद्याचा रस केसांना लावण्यास केस गळती थांबली। 43वा, बीटरूट आणि नारळ खाल्ल्याने हाडांचे जॉईंट्स मजबूत होतात। 44, कोणतीही आंबट वस्तू खाल्ल्यानंतर पाणी पिल्यास पोटात सूज येऊ शकते। त्यानंतर 45, छातीत दुखण्याची समस्या असल्यास ओव्याची धुनी घ्यावी, त्यामुळे छातीदुखी बरी होते। 46, हिवाळ्यात कोमट पाण्याने आंघोळ केल्यास सर्दी होत नाही, तसेच त्यामुळे सर्दी खोकलाही दूर राहतो, त्यामुळे हिवाळ्यात नेहमी कोमट पाण्यानेच आंघोळ करावे। 48, जर तुम्ही कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर शक्यतो कमी जेवा आणि ताजी फळे जास्तीत जास्त खा। 49, अपचन होत असल्यास कच्चे सलगम खा, हे खाल्याने रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होते। 50, पाय दुखणे किंवा न्यू कोरियन पासून कायमची सुटका मिळवायची असेल तर रोज सकाळी 7 ते 8 बदाम नेहमी सतत खावे। 51, केस लवकर वाढण्यासाठी, पांढरे न होण्यासाठी केसांना भोपळ्याचं पाणी द्यावं। तर ह्या होत्या काही महत्त्वाच्या टिप्स। कसा वाटला व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून कळवा। चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा।